नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता पुन्हा एकदा नात्याविषयी आहे. पण नात्याविषयी कविता लिहिता लिहिता कधी कधी असं वाटतं, खरंच का शब्दांची गरज आहे नातं मांडण्यासाठी? कारण एका मनाने दुसऱ्या मनाचा घेतलेला हा जो वेध आहे तो शब्दांच्या पलीकडला आहे. हे नात्यातला जे ओलावा आहे तो खरं तर नजरेतून नजरेला समजणं गरजेचं आहे. आजच्या कवितेचं शीर्षक आहे उपमा. चला तर पाहूया आजची कविता, उपमा. काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, अथांग सागरही लागतो त्याची खोली मोजायला. काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, अथांग सागरही लागतो त्याची खोली मोजायला. तुझ्यात नेहमीच मी पाहते माझ्या अस्तित्वाला, तुझ्यात नेहमीच पाहते मी माझ्या अस्तित्वाला, म्हणूनच दृष्ट न लागो आपल्या नात्याला. तुझ्यात नेहमीच पाहते मी माझ्या अस्तित्वाला, म्हणूनच दृष्ट न लागो आपल्या नात्याला. काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, इंद्रधनुष्यही फिके पडते सप्तरंग उधळायला. काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, इंद्रधनुष्यही फिके पडते रंगांची उधळण करायला. तुझ्यात नेहमीच मी पाहते माझ्या आत्मविश्वासाला, तुझ्यात नेहमीच मी पाहते माझ्या आत्मविश्वासाला, म्हणूनच आपसूक उमेदीने पावले लागतात पुढे चालायला. तुझ्यात नेहमीच पाहते मी माझ्या आत्मविश्वासाला, म्हणूनच आपसूक उमेदीने पावले लागतात पुढे चालायला. काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, आसमंतही नटतो नतमस्तक व्हायला. काय उपमा देऊ तुझ्या प्रेमाला, आसमंतही नटतो नतमस्तक व्हायला. तुझ्यात नेहमीच मी पाहते देवत्वाला, तुझ्यात नेहमीच मी पाहते देवत्वाला, म्हणूनच पूजते तुझ्या माझ्या नात्याला. तुझ्यात नेहमीच मी पाहते देवत्वाला, म्हणूनच पूजते तुझ्या माझ्या नात्याला. या छोट्याशा कवितेतून 3 महत्वाचे मुद्दे मांडण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे. एक तर आहे अस्तित्व आणि त्या अस्तित्वातून निर्माण होणारा आत्मविश्वास, आणि त्या दोघांची सांगड घालण्यासाठी तुझ्यात असलेलं देवत्व. माझी ही कविता आशा करते आपल्याला आवडली असेल. कविता जर आवडली असेल तर जरूर लाईक करावी. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.